आपण पाहत आहात तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मुंबईतून बारामतीला घेऊन जाणाऱ्या विमानाचा अपघात झाल्याची बातमी कळली तेव्हा आम्ही सगळे प्रार्थना करत होतो की अशी कोणत्याही प्रकारची बातमी कानावर येऊ नये आणि अजितदादा पवार हे सही सलामत त्या अपघातातून बाहेर यावेत। पण दुर्दैवानं ती धक्कादायक आणि दुःखद बातमी आमच्या कानावर आली। अजितदादा पवार यांच्याशिवाय महाराष्ट्राचं राजकारण, समाजकारण हे बेचव आणि आळणी होईल। त्यांचं व्यक्तिमत्व गेल्या अनेक वर्षापासून आपण पाहतो, बिलखुलास, रोखठोक, कार्यकर्त्यांना हवाहवासा वाटणारा नेता। त्यांच्या जाण्यानं महाराष्ट्रावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे। त्यांचं बोलणं, त्यांच्या कामाची पद्धत, त्यांची प्रशासनावरची पकड, या सगळ्या गोष्टी महाराष्ट्राच्या मनात कायम राहतील। बारामती आणि त्यांचं एक नातं होतं आणि त्याच बारामतीमध्ये त्यांना मृत्यू यावा हा एक विचित्र योगायोग आहे। श्रद्धांजली त्यांना कधी वाहावी लागेल असं कधी मनात आलं नाही। त्यांनी त्यांच्या पद्धतीचं राजकारण केलं। उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात अजित पवार हे उपमुख्यमंत्री होते आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांचं म्हणणं होतं की कॅबिनेटला पूर्ण तयारी करून येणारे ते मंत्री होते। राज्याच्या प्रश्नांचा त्यांना अभ्यास, विशेषतः पाटबंधारे, पाणी या संदर्भात त्यांचा अभ्यास पक्का होता। शैक्षणिक क्षेत्रात त्यांचं काम राहील। शरद पवारांनी त्यांना राजकारणात आणलं आणि नंतर गेल्या 2-2.5 वर्षापासून त्यांनी शरद पवारांशिवाय राजकारण महाराष्ट्रात सुरू केलं। त्या राजकारणाचा असा अकाली अंत होईल असं कोणाच्या ध्यानीमनी नव्हतं। मी जे मगाशी म्हणालो की अत्यंत कार्यक्षम मंत्री म्हणून त्यांचा लौकिक होता।